पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8:30 वाजता देशाला करणार संबोधित। अखंड सागरी विमा संरक्षण देण्यासाठी 12,980 कोटी रुपयांच्या सार्वभौम हमीसह भारत सागरी विमा पूल हा सामायिक निधी स्थापन करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचा तिसरा टप्पा मार्च 2028 पर्यंत सुरू ठेवण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय। केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ। संसदेच्या विशेष अधिवेशनासह अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज अनिश्चित काळासाठी संस्थगित। या अधिवेशनात 9 महत्त्वाची विधेयकं मंजूर। विरोधी पक्षांनी घटना दुरुस्ती मंजूर होऊ दिली नाही, याला सरकारचं अपयश मानता येणार नाही। यामुळे विरोधकांचा महिला विरोधी चेहरा उघड। किरेन रिजिजू यांची टीका। महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याबद्दल दक्षिणेतल्या राज्यांकडून टीका। विरोधी पक्षांचा निषेध करत भाजपा आणि मित्र पक्षांची देशभरात आंदोलनं। अमेरिकेनं इराणी जहाज वाहतूक आणि बंदरांवर लादलेल्या नाकेबंदीला प्रत्युत्तर म्हणून होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा एकदा इराणनं केली बंद। ऑटोमॅटिक टेस्टिंग स्टेशन प्रणालीमुळे रखडलेल्या व्यावसायिक वाहन परवाना नूतनीकरणाला येत्या ऑक्टोबर अखेरपर्यंत मुदतवाढ। राज्यातील सुमारे 15 लाख वाहतूक व्यावसायिकांना दिलासा। मध्य आशियातल्या अनेक नामांकित कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी उत्सुक। संबंधित डेटा सेंटर कंपन्यांना जागा आणि वीज प्राधान्यानं उपलब्ध करून देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। अमरावतीतल्या परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगानं घेतली दखल। तपासातील प्रगतीचा अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश। नाशिकमधल्या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये घडलेल्या कथित लैंगिक छळाच्या आणि धर्मांतरण प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी राष्ट्रीय महिला आयोगाकडून सत्यशोधन समिती स्थापन। आणि राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान ढगाळ हवामान आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता। प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचं कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन। नमस्कार, 7च्या या बातमीपत्रात मी आशुतोष